त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्या वतीनं शेतकरी, आदिवासी बांधव आणि ग्रामीण भागातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हर्सूल येथे तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीनं कार्यवाही करून दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे। तालुक्यात पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसंच तालुक्यातील सर्व धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। यंदाच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळझाडांचे, आंब्याच्या बागांचे, शेतीचं तसंच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी किसान सभेनं केली आहे। वनजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रश्नाकडे सुद्धा निवेदनातून लक्ष वेधण्यात आलंय। वनजमीन धारकांच्या कंपार्टमेंट क्रमांकातील दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत। पात्र लाभार्थ्यांच्या ताब्यातील वनजमीन मंजूर करून त्यांना स्वतंत्र 7/12 उतारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी हर्सूल येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावं। तसंच ग्रामीण रुग्णालयांना आवश्यकतेनुसार डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे। खराब रस्ते आणि मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। तसंच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। प्रत्येक गावात शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी फिल्टर यंत्रणा बसवावी। तसंच पावसाळ्यात पसरणाऱ्या रोगराईला आळा घालण्यासाठी गावागावात औषध फवारणी करावी अशी मागणी किसान सभेनं केली आहे। याशिवाय प्रलंबित घरकुलांचे वाढीव अनुदान तातडीनं वितरित करावं, जनावरांचे प्रभावीपणे लसीकरण करावं, फळबाग लागवड योजना योग्य पद्धतीने राबवावी आणि तालुक्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पूर्ण क्षमतेनं शिक्षकांची नियुक्ती करावी अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी, रुग्ण, महिला आणि ग्रामीण नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन मागण्यांची तातडीनं पूर्तता करावी अशी अपेक्षा किसान सभेनं व्यक्त केली आहे। किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष इरफान शेख, तालुका अध्यक्ष काळुदास वड, जयवंत राऊत, किरण ढोले तसंच किसान सभेच्या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलंय। शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांसाठी किसान सभेनं शासनाकडे मांडलेल्या या मागण्यांवर प्रशासनाकडून कितपत गांभीर्यानं कार्यवाही केली जाते याकडे आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय। दुःखद घटना आपल्याकडे झाली होती त्याच्या बाबतीत पोलीस स्टेशनला काल अर्ज आम्हाला प्राप्त झाला होता। मी रात्रीच काल पोलीस स्टेशनला त्याची चौकशी पण चालू केली आणि त्याच्यात जे काही पुढं त्याचा जबाबदार जे असेल त्याच्यात पुढं कारवाई आपण करण्यासाठी त्याच संदर्भात अकस्मात आपला कपराडा पोलीस स्टेशनला दाखल आहे, त्यांच्याशी पण आम्ही संपर्कात राहू। इतर जे काही मुद्दे होते त्यात माननीय तहसीलदार साहेबांनी आणि बाकीचे डिपार्टमेंटचे जे लोक होते त्यांनी पण अगदी सविस्तर वरती चर्चा करून संवेदनशीलतेने त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आणि आपण जे काय जेल भरो आंदोलन वेगवेगळ्या मागण्यांसाठी केलं होतं त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन सगळ्याच विभागातले सगळे अधिकारी हजर राहिले होते। तर आपल्याला एक विनंती असेल की सगळं सकारात्मक एकदम आणि एक चांगल्या भावनेने आम्ही पूर्ण ते सगळं त्याच्यावर व्यवस्थित काम करू, सगळे डिपार्टमेंट सगळे काम करतील। सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्या याच्यावर सगळ्या डिपार्टमेंटकडून जी काही चर्चा झाली त्याच्यानुसार 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर।